तर हिंगोली जिल्ह्यात वसमत नगर परिषदेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। तर वसमत नगर परिषदेसाठी 59,855 मतदार मतदानाचा हक्क बजावण्यात वसमत नगर परिषदेत 72 मतदान केंद्रावर मतदानाला आता सुरुवात झाली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। मतदान केंद्रावरती आहे, कारण की हिंगोलीच्या वसमत नगर परिषदेचं मतदान जे आहे ते अपील असल्यामुळे या ठिकाणी लांबणीवर पडलं होतं आणि ते आज आता जे आहे ते मतदानाला सुरुवात झाल्याचं पाहायला होतं। दुपारी 7:30 वाजलेले आहेत आणि आता मतदार राजा जो आहे तो आता मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती सध्या येताना पाहायला मिळते। कडाक्याची थंडी सध्या पडलेली आहे। थंडीमध्ये देखील मतदार राजा जो आहे तो आता आपला हा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावरती आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। जवळपास या वसमत नगर परिषदेमध्ये 72 मतदान केंद्रावरती जे आहे ते आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। जवळपास 400 अधिक कर्मचारी जे आहेत ते मतदान कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। संपूर्ण या ठिकाणी महायुतीकडून जे आहे ते दोन जे आहे ते भाजपा आणि या ठिकाणी राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार देखील या ठिकाणी जे आहे ते उभा करण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत आपल्याला हे पाहायला मिळणार आहे। मतदारांची जी आहे ते संख्या आता वाढायला सुरुवात झालेली आहे। मतदार राजा आता जो कोणाला कौल देणार हे आता उद्या निकालानंतर स्पष्ट होणार आपल्याला पाहायला मिळते। आणि आता 7:30 वाजलेले आहेत आणि मतदानाची सध्या मतदान केंद्रावरती गर्दी पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।